श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील मॅथ्स 2चे काही प्रॉब्लेम सेट 1 पाहत आहोत आणि त्यामधील क्वेश्चन 6 आपले झाले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील. आज आपण आता क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. म्हणजे खाली काही स्टेटमेंट्स दिले आहेत आणि ते आपल्याला काही कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. आता आपण बघूया ते कसे लिहायचे ते. आता त्यामधील फर्स्ट बघा काय आहे, एव्हरी रॉम्बस इज ए स्क्वेअर. आता आपल्याला काय इफ आणि देन ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे जर आणि तरच्या फॉर्ममध्ये. आता मी तुम्हाला सांगितलंच होतं की रॉम्बस ज्यावेळी स्क्वेअर, रॉम्बस, रेक्टँगल म्हणजे असं असेल त्यावेळी काय आपल्याला क्वाड्रिलॅटरल घ्यायचं आहे, म्हणजे 4 बाजू. ओके, म्हणजे इथं काय आपल्याला येणार आहे, इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए रॉम्बस, राईट, देन इट इज ए स्क्वेअर. कसं येणार आहे, इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए रॉम्बस, देन इट इज ए स्क्वेअर. ओके, आता सेकंड बघा, अँगल इज ए लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. आता इथं कसं येणार, अँगल आहे, बरोबर आहे, मग काय येणार आहे, इफ द अँगल आर ए लिनियर पेअर, इफ द अँगल आर इन लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. ओके, म्हणजेच इफ द अँगल्स आर in linear pair then they are supplementary. ओके, आता यामधील थर्ड बघा, ए ट्रायंगल इज ए फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट. आता इथं काय आहे, ट्रायंगल आहे, राईट, म्हणजे कसं येणार आहे, if the figure is triangle, then it is formed by 3 segments. If the figure is triangle, then it is formed by 3 segments. फोर्थ नंबर बघा, ए नंबर हॅविंग ओनली 2 डिव्हिजर्स इज कॉल्ड ए प्राईम नंबर. आता इथं इफ आणि देन बघा कसं होणार आहे, इफ ए नंबर हॅविंग ओनली 2 डिव्हिजर्स देन इट इज कॉल्ड ए प्राईम नंबर. ओके, इफ ए नंबर हॅविंग only 2 divisors then it is called a prime number. ओके, फक्त आपण काय इथं इफ घातलं आणि इथं देन घातलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 8 बघा, राईट द कन्वर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला खाली काही स्टेटमेंट दिलेले आहे ते कॉन्व्हर्स करून लिहायचं आहे. आता आपण त्यातलं फर्स्ट बघा काय आहे ते, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन ए फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज ए ट्रायंगल. आता हे काय कंडिशनल फॉर्ममध्ये दिलेलं आहे, आपल्याला हे कॉन्व्हर्समध्ये लिहायचं आहे. आपण बघितलं होतं की ते म्हणजे कॉन्व्हर्समध्ये कसं लिहायचं, तर इफ नंतर जे सेंटेन्स आहे ते देन नंतर घालायचं आहे आपल्याला, आणि देन नंतर जे सेंटेन्स आहे ते इफ नंतर घालायचं आहे. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, इफ द फिगर इज ए ट्रायंगल, नंतर काय, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल इन ए फिगर इज 180 डिग्री. ओके, बघा आता, इफ द फिगर is a triangle
then the sum of the measures of angle is किती 180 डिग्री. ओके. आता नेक्स्ट नंबर बघा. ॲक्च्युली हा थर्ड नंबर आहे पण मी आधी घातल्यामुळं आता हेच अगोदर बघा. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. आता देन नंतर जे आहे ते आपल्याला इफ नंतर घालायचे आहे. मग काय होणार आहे आधी? इफ द टू लाईन्स आर पॅरलल. आपण लिहून घेऊया. इफ द टू लाईन्स आर पॅरलल. आता बघा काय होणार आहे. देन आता देन नंतर काय येणार आहे तर इफ नंतर जे सेंटेन्स आहे ते येणार आहे. म्हणजे काय इथून बघा. देन द करस्पॉन्डिंग angles formed by a transversal of two lines are congruent. ओके. थर्ड नंबर बघा. If the sum of measures of two angles is 90 degree, then they are complement of each other. आता देन नंतर जे वाक्य आहे ते आपल्याला काही इफ नंतर घ्यायचं आहे. पण इथं काय दे आर आलेलं आहे. दे आर म्हणजे हे कशासाठी यूज केलेलं आहे तर टू अँगल्स. त्यामुळं काय होणार आहे. इफ टू अँगल्स आर complement of each other. आता काय देन नंतर हे इफ नंतर जे आलेलं आहे ते वाक्य येणार आहे. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. ओके. आता फोर्थ बघा. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. ओके. आता बघा इफ नंतर हे काय देन नंतर जे वाक्य आहे ते येणार आहे. म्हणजेच काय इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. इफ द नंबर is divisible by 3. आता देन नंतर काय हे वाक्य येणार आहे. देन द सम म्हणजे इथून पुढचं वाक्य. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर इज डिव्हिजिबल by 3. ओके. नंबर 9 बघा. राईट द antecedent given part and the consequent part to be proved in the following statements. आता इथं काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते आपल्याला काय त्याचं अँटीसिडंट लिहायचं आहे आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. आता अँटीसिडंट म्हणजे गिवन पार्ट म्हणजे दिलेला पार्ट आहे तो. आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय जो पार्ट म्हणजे प्रूव्ह होतो त्याला काय म्हणायचं कॉन्सिक्वेंट. ओके. तर आता तुम्ही बघितलं तर इफ ऑल साइड ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा काय फर्स्ट नंबर आहे. राईट. म्हणजे ह्याच्यामध्ये गिवन पार्ट कोणता होणार आहे तर इफ नंतर जो पार्ट येणार आहे तो काय होणार आहे अँटीसिडंट होणार आहे. आणि देन नंतर जो पार्ट येणार आहे तो कॉन्सिक्वेंट होणार आहे. बरोबर. म्हणजे हा काय गिवन पार्ट दिलेला आहे आणि हा प्रूव्ह करायचा आहे तो. ओके. आता आपण लिहून घेऊया हे अँटीसिडंट. ओके.
antecedent कोणता आहे? ऑल साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ऑल साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ओके. आणि आपल्याला आता कोणता पार्ट लिहायचा आहे? कॉन्सिक्वेंट. ओके. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे? ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता आपण सेकंड बघूया. द डायगोनल ऑफ ए पॅरेलिलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता तुम्ही इथं बघितलं तर हे काय आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणजे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये नाही आहे. ते आपल्याला काय फर्स्ट ते कंडिशनल फॉर्ममध्ये लिहून घ्यावं लागेल आणि नंतरच आपल्याला काय अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काढता येईल. आपण आधी ते कंडिशनल फॉर्ममध्ये लिहून घेऊया. कंडिशनल फॉर्ममध्ये कसं येणार आहे बघा. द डायगोनल ऑफ ए पॅरेलिलोग्राम बायसेक्ट इच अदर. ह्याचं कसं होणार आहे? तर इथं आलेलं आहे पॅरेलिलोग्राम, राईट. म्हणजे क्वाड्रिलॅटरल. म्हणजे इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्राम. इफ द गिवन quadrilateral is a parallelogram. ओके. देन काय होणार आहे? देन इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. देन इट्स diagonals bisect each other. म्हणजे काय? जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरेलिलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल्स काय? बायसेक्ट, एकमेकांना बायसेक्ट असतात. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? तर हे काय अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. अँटीसिडंट काय येणार आहे? तर म्हणजे इफ नंतर जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे ते येणार आहे. म्हणजे काय? द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्राम किंवा द क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्राम. ओके. द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरेलिलोग्राम. ओके. आणि आता आपल्याला काय लिहायचं आहे? कॉन्सिक्वेंट. तो काय येणार आहे आपला? तर देन नंतर जे वाक्य आहे ते म्हणजेच इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. ओके. कॉन्सिक्वेंट काय येणार आहे? इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. आता इथं TE होत आहे, SI होत आहे. ओके. क्वेश्चन नंबर 10 बघा. ड्रॉ ए लेबल फिगर शोइंग इन्फॉर्मेशन इन इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट. ओके. आपल्याला खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते काय म्हणजे त्याची फिगर काढायची आहे आणि त्याचा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट सांगायचा आहे. आता त्यामधील फर्स्ट बघा. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर. म्हणजे 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, हे सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे. ओके. आता फर्स्ट इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? तर हे जे लेंथ आहे, ओके, ती सगळ्यांची सेम पाहिजे. आता समजा जर मी ही 5 असेल तर ही 5 पाहिजे, ही 5 पाहिजे. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आहेत त्या इक्वल लेंथ पाहिजेत. ओके. त्याला काय म्हणायचं? इक्विलॅटरल ट्रायंगल. आता ट्रायंगल XYZ मध्येही तसंच आहे बघा. समजा जर हे 3 सेंटीमीटर असेल तर हे 3 असणार आहे, हे 3 असणार आहे. ह्यालाच काय म्हणायचं? इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि असं ज्या वेळी असते तर हे ट्रायंगल्स असतात ते सिमिलर असतात. ओके.
का तर म्हणजे हा मोठा हा लहान म्हणजे सिमिलर होत नाही असं नाही, तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणजे ते सिमिलर असतात. ओके, आता आपल्याला हे फर्स्ट म्हणजे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ते कंडिशनल फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे, म्हणजे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. आता फर्स्ट आपण ते लिहून घेऊया. म्हणजेच कंडिशनल फॉर्ममध्ये कसं येणार आहे बघा, इफ टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, ओके, आर इक्विलॅटरल, इक्विलॅटरल देन काय येणार आहे, देन दे आर सिमिलर, दे आर सिमिलर. ओके, आणि आता आपल्याला ह्याचं काय अँटीसिडंट फर्स्ट लिहून घेऊया. अँटीसिडंट म्हणजे आपण बघितलं होतं की नंतर जे सेंटेन्स येणार आहे ते. अँटीसिडंट कोणतं येत आहे, तर टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. ओके, आता आपल्याला काय लिहायचं आहे, तर कॉन्सिक्वेंट, आणि हे सेंटेन्स कोणतं येणार आहे, तर देन नंतर जे सेंटेन्स आहे ते येणार आहे. म्हणजे दे आर सिमिलर, देचं काय आपल्याला ट्रायंगल आहे, ट्रायंगल सिमिलर आहे त्यामुळे ट्रायंगल्स लिहायचं इथं आहे. ओके, ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजेच कसं होणार आहे, तर ए बी सी सिमिलर एक्स वाय झेड. ओके, म्हणजेच हे काय सिमिलर आहेत, या पद्धतीने हे लिहायचं असतं. आता सेकंड नंबर बघा, इफ अँगल्स इन ए लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज ए राईट अँगल. म्हणजे जर अँगलचे लिनियर पेअर कॉन्ग्रुएंट असतील तर काय ते काय राईट अँगल्स असतात. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर मी एक डायग्राम काढलेली आहे. ओके, लिनियर पेअर म्हणजे काय, हे पेअर, ओके, हा एक आणि हा एक, हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे काय राईट अँगल असणार आहे, हा एक राईट अँगल आणि हा एक राईट अँगल असं असणार आहे. आता आपण हे काय डायग्राम काढून घेतलेली आहे, ओके, फिगर काढलेली आहे, आणि आता आपल्याला काय अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. आणि तुम्ही बघितलं तर हे ऑलरेडी काय कंडिशनल फॉर्ममध्ये दिलेलं आहे, इफ देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तर आपण फर्स्ट अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट त्यांचा लिहून घेऊया. आता तुम्ही बघितलं तर अँटीसिडंट ह्याचा काय येणार आहे, इफ नंतर जे आहे ते, म्हणजे अँगल इन ए लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट, अँगल्स इन ए लिनियर पेअर, इन ए लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. ओके, आर कॉन्ग्रुएंट. आणि ह्याचं हे काय येणार आहे, म्हणजेच काय बघा, अँगल्स इन ए लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे इथं काय होणार आहे, अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी, राईट, हे लिनियर पेअर आहे. म्हणजे आपल्याला काय कसं लिहायचं आहे, ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी. ओके, आता आपल्याला कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. तो काय येतो, तर ह्याच्यानंतर देन नंतर जे वाक्य आहे ते, म्हणजे ईच ऑफ देम इज ए राईट अँगल. म्हणजेच कसं येणार आहे, ईच ऑफ, आता देम काय आहे, तर अँगल्स आहे, देम म्हणजे इथं अँगल्स आहे, ईच ऑफ अँगल्स काय इज ए राईट अँगल, इज ए राईट अँगल. आता राईट अँगल म्हणजे तुम्हाला माहीत आहे की 90 डिग्री, म्हणजे काय होणार आहे, कोण ए बी सी, अँगल ए बी सी आणि सी बी डी इज इक्वल टू काय 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला कसं लिहायचं आहे, ए बी सी इज इक्वल टू अँगल सी बी डी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे दोन अँगल आहेत ते 90 डिग्री आहेत. ओके, आता आपण थर्ड बघू. थर्ड नंबर बघा, इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन
on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ट्रायंगलचा दोन साइडचा जो अल्टिट्यूड आहे तो कॉन्ग्रुएंट असेल तर दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ह्या ज्या साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता तुम्ही बघितलं तर मी ट्रायंगल ABC हा काढलेला आहे. ह्याच्यामध्ये काय BN आणि MC हे काय आहेत, अल्टिट्यूड्स आहेत. ओके, आणि आपल्याला ह्यानुसार काय, हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या टू साइड म्हणजे AB आणि AC हे काय कॉन्ग्रुएंट आहेत, असं हे स्टेटमेंट आहेत. ओके, आता आपल्याला ह्याचं काय फर्स्ट अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इफ आणि देनच्या हे फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे खूप सोपं आहे. ओके, आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर अँटीसिडंट काय येणार आहे, इफ नंतर येणार म्हणजेच काय, द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ओके, काय येणार आहे, अल्टिट्यूड्स ड्रॉन on two sides of a triangle are congruent. बरोबर, म्हणजेच कसं सांगा बघू बरं, कसं होत आहे तर इन ट्रायंगल ABC मध्ये काय होणार आहे, सेगमेंट तुम्ही बघितलं तर इथं काय सेगमेंट BN आहे. ओके, सेगमेंट BN आहे ती परपेंडिक्युलर AC ला आहे, राईट. सेगमेंट BN परपेंडिक्युलर, BN ह्याला बरोबर परपेंडिक्युलर AC आहे. सेगमेंट AC म्हणजेच काय होतंय, ANC हे काय एका लाईनवरती होतात. ओके, आणि अजून कोणती सेगमेंट, सेगमेंट CM ही आहे, ही याला परपेंडिक्युलर, कशाला, AB ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच कसं होतं आहे, सेगमेंट CM परपेंडिक्युलर कशाला, सेगमेंट AB ला, साइड AB. ओके, म्हणजेच साइड AB ह्या साइडला ही काय, ही सेगमेंट आहे ही परपेंडिक्युलर होत्या, राईट. म्हणजे कसं होतंय बघा, AMB हे काय एका लाईनवरती होतात. ओके, म्हणजेच कसं होत आहे तर सेगमेंट BN कॉन्ग्रुएंट सेगमेंट CM, आपल्याला काय हे सांगितलेलं आहे ते आपण काय प्रूव्ह केलेलं आहे. सेगमेंट BN आहे ती कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट CM ला. ओके, आता बघा आपल्याला काय हे करायचं आहे, कॉन्सिक्वेंट काय आहे याचा, कॉन्सिक्वेंट तुम्ही बघितलं तर देन नंतर जे येणार आहे, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच कसं होणार आहे बघा, कोणत्या कॉन्ग्रुएंट असणार आहेत, साइड AB आणि साइड AC. म्हणजेच काय, साइड AB कॉन्ग्रुएंट साइड AC. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॉब्लेम सेट 1 हा शिकवून काय कंप्लीट झाला आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.